प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 26 जूनच्या जबरदस्त भागामध्ये ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण आलाय. वेगळ्याच मोमेंटला तो क्षण आला असला तरी आता मुक्ता आणि सागरचं येणारं बाळच या सगळ्यामध्ये सोल्युशन काढणार आहे. हो, मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यात तो आनंद परत आलेला आहे. मुक्ता चमत्कारिकरित्या प्रेग्नेंट झालेली आहे आणि आता डॉक्टरांनी ही न्यूज देताच सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलाय आणि आता अनएक्सपेक्टेडरित्या जी मुक्ता कधीच आई होऊ शकत नाही ती मुक्ता आई होते म्हटल्यावरती सगळेजण खूप खुश आहेत. नक्की काय घडलंय आणि सावनीचा डाव याच्यामुळे फेल कसा झालाय पाहू. इकडे मुक्ताने सावनीला हकलायची गोष्ट केल्यावरती इंद्रा म्हणते, अगं सागऱ्याने ही जबाबदारी घेतले ना, मग आता आपल्याला हे करायलाच पाहिजे तिची जबाबदारी. आणि आता ती जरा बरी पण वागते त्यामुळे असू दे तिला घरामध्ये. यावरती आता इकडे सांगायला लागते स्वाती की मुक्ता, आम्हाला ना आमची पहिली मुक्ता परत पाहिजे. जी मुक्ता सगळ्यांची काळजी घ्यायची, जी मुक्ता सगळ्यांना समजून घ्यायची, ती मुक्ता परत पाहिजे. मुक्ता सांगते, बाद झालं, जुन्या सगळ्या चुका आता मी सुधारणार आहे आणि आता कुणाचंच मला काही ऐकायचं नाहीये, कारण माझं ठरलंय. काहीही झालं तरी सुद्धा जो जसा वागेल त्याच्याशी तसंच वागायचं. हे सगळं चालू असताना सई येते, मुक्ताला मिठी मारते. मुक्ताई, तू बस इथे, मी तुझ्यासाठी उपमा बनवलाय, तो उपमा खाऊन घे बरं, बाकी स्वतःला काहीही त्रास करून घेऊ नको, असं ती मुक्ताला म्हणायला लागते. मुक्ता आता इतकी रागावलेली असते, पण सईचा स्पर्श होताच मुक्ता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता इकडे विरघळते आणि ती बसते. तोपर्यंत मग आता सई तिच्यासाठी उपमा आणते आणि मुक्ताई, तू हा उपमा खाऊन घे, तुला उपमा आवडतो ना, असं म्हणायला लागते. तोपर्यंत मुक्ता तो उपमा बघते आणि मग ते, से बघ सई मऊ, तुला हे सगळं बनवायची काही गरज नाही आहे. मला नाही वाटत की यात तू वेळ वेस्ट घालवावंस. तुझा अभ्यास महत्वाचा आहे, बाकी सगळं महत्वाचं आहे, तो सगळं कर. हे सगळं करण्याची तुला काही गरज नाहीये, असं म्हणत मुक्ता चिडते आणि सईला अभ्यासाला पाठवते. उपमा सुद्धा ती अर्धवटच खाते. तितक्यात एक पार्सल येतं आणि त्यावरती मग आता स्वाती म्हणते, दादूस तू पार्सल मागवलेस का? त्यावरती मुक्ता सांगते, नाही मी मागवलंय, मला उपमा नको आहे, मी नाश्त्यासाठी पार्सल मागवले. त्यावरती सागर चिडतो आणि दोन्ही मुलांनी तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने उपमा बनवलाय तर तो तरी उपमा तुम्ही खाऊन घ्यायचा होता, इतकं काय तुमचं, असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता सांगते, मला वाटत नाहीये की मी हा उपमा खावा, आणि मुळातच तुम्हाला सांगितलेलं कोणी हा उपमा बनवण्यासाठी? काय गरज होती हा उपमा बनवायची? असं म्हटल्यावरती आता इकडे सागरला कळतच नाही की मुक्ताचं नक्की काय चाललंय. तोपर्यंत मुक्ता इकडे रूम मध्ये येते. तिच्या पायात काच घुसलेली असते, ती काढते आणि ती रडत असते. तिला आपण सई माऊ सोबत जे काही वाईट वागलो त्या सगळ्याच्या बद्दलच्या आठवणी आठवत असतात आणि या सगळ्याच्या बद्दलच्या आठवणी आठवत असताना ती स्वतःला खूप त्रास करून घेत असते. बरं, हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे मुक्ता स्वतःशीच रडत असते आणि तिला वाईट वाटत असतं. का मी असं वागती आहे, माझ्यामुळे सगळ्यांना किती त्रास होतोय, या सावनीला मी सोडणार नाहीये. तोपर्यंत सागर विचार करतो, नाही नाही काहीतरी गडबड आहे, मुक्ता असं का वागतायत. तोपर्यंत सई सांगायला लागते, पप्पा, मुक्ता हिने उपमा खाल्ला नाही का? त्यावरती आता इकडे सावनी येते आणि ती सांगते, तुम्ही तुमच्या आईसाठी उपमा बनवलात ना, तर मी सुद्धा आईच आहे, मी जर का हा उपमा खाल्ला तर चालेल का? यावरती सई म्हणते, नाही, स्पेशली आम्ही मुक्ताईसाठी हा उपमा बनवलाय आणि त्यामुळे तू तो खाऊ नको. सावनी म्हणते, इट्स ओके. यावरती सागर म्हणतो, सई माऊ, मुक्ताईने काय शिकवलंय की कुणालाही खाण्यासाठी असं आपण रोखायचं नसतं, किंवा काही झालं तरी सुद्धा कुणालाही या सगळ्यामध्ये आता आपण कधीही अशा पद्धतीने वागवायचं नसतं. खाऊ दे तिला उपमा, खाण्यासाठी नाही नाही म्हणायचं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी विचार करते, मुक्ता, आज तुझ्या वाटणीचा उपमा तर मी घेतलाय, पण यापुढे सगळं सगळं तुझ्या वाटणीचं ज्या वेळेला हिरावून घेईन ना, त्याच वेळेला मला खऱ्या अर्थाने चैन. असं म्हणत ती किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावरती मग ती ताबडतोब या सगळ्यामध्ये आता तो उपमा खायला घेते. पण तिचा पचका होतो ज्या वेळेला उपमा कढईत नसतो. तो उपमा पूर्णपणे मुक्ताने काढून घेतलेला असतो आणि मुक्ता रडत रडत तो उपमा खात असते. सई माऊ, मला माफ कर, मी तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागले. असं चालू असताना इकडे आता
सकाळी दोघींची जेवणाची गडबड असते आणि आता इकडे सांगत असते, इंदिरा हे बघ माझं जेवण झालंय, तू गरम गरम भाकऱ्या भाजायला घे आणि रस्सा करायला घे. स्वाती म्हणते, हे बघ सगळे जेवायला येतील ना त्याच वेळेला मी भाकऱ्या भाजेन आणि रस्सा सुद्धा मी आत्ता करते, तू जा. तितक्यात दार वाजतं, कोमल येते. कोमल आल्यावरती मग आता इंदिरा खूप खुश होते आणि खुश झालेली इंदिरा या सगळ्यामध्ये सांगायला लागते की आली माझी मांदेली आली. आणि त्यावरती ती सांगते, मुक्ता वहिनी कुठे आहे, फोन पण नाही उचलत आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते, इंदिरा अगं तिची अवस्था खूपच बिकट झाली, ती खूपच विचित्र वागती आहे. तिला आता मिहिकाच्या जाण्याचा खूप मोठा धक्का पण बसलाय. यावरती मग आता कोमल म्हणते, हो पण ती आहे कुठे. यावरती स्वाती सांगते, अगं तिची मानसिक स्थिती ठीकच नाहीये, ती सईशी पण नीट नाही वागत. यावरती कोमल सांगते, नाही नाही असं होऊच शकत नाही, म्हणजे मुक्ताबाईंनी बाकी काही करू शकते पण कोमल सोबत नीट नाही, म्हणजे आता सई सोबत नीट नाही वागणार असं नाही होणार, मला तिला भेटू दे, मला तिच्याशी बोललंच पाहिजे. असं म्हणत आता कोमलच्या डोक्यात येतं की नाही नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आता मुद्दामच मुक्ताबाईंनी असं वागतीये का, तिला सावनी ब्लॅकमेल करतीये का, नक्की काय घडलंय आता हे जाणून घेण्यासाठी कोमल सांगते, मी जाऊन आता मुक्ताबाईंची भेट घेते, मी मुक्ताबाईंनीला विचारते की नक्की काय झालंय ते. यावरती स्वाती म्हणते, ती तुला पण काही पण बोलेल. यावरती कोमल म्हणते, बोलू दे, ती मला काहीही बोलली तरी सुद्धा मी ते ऐकून घेईन, पण मला भेटायलाच पाहिजे. असं म्हणत आता इकडे कोमल मुक्ताची भेट घेण्यासाठी आतमध्ये येते. आता इंदिराला चिंता वाटते की मुक्ता तिचा पण अपमान करेल की काय. तोपर्यंत आता इकडे मुक्ताला भेटायला आलेली कोमल म्हणते, मुक्ता बहिणी. त्यावरती मुक्ता म्हणते, ये कोमल कशी आहेस तू. कोमल म्हणते, मला तू खरं खरं सांग नक्की काय झालंय, तू का अशी घरच्यांच्या सोबत वागत आहेस आणि तू दादूसला डिवोर्स द्यायला निघालीस. यावरती मुक्ता म्हणते, तो माझा पर्सनल कारण आहे, तू त्या सगळ्यामध्ये कोमल पडू नको. कोमल म्हणते, असं कसं बहिणी, पर्सनल वगैरे काही नाहीये, तू मला खरं खरं सांग काय झालंय. नक्कीच काहीतरी झालंय आणि तू माझ्यापासून सत्य लपवती आहेस. त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, नाही. त्यावरती कोमल म्हणते, माझी शपथ आहे तुला, तू जे काही खरं खरं आहे ते मला सांग, काहीही झालं तरी सुद्धा मला खरं कळलंच पाहिजे. त्यावरती मग आता इकडे मुक्ता तिला सगळा सत्य घटना सांगायला लागते. मुक्ता सांगते, हो म्हणजे सावनीकडे तुझा व्हिडिओ आहे. यावरती म्हणते, काय माझा व्हिडिओ. यावरती मग आता मुक्ता सांगते, हो सावनीने त्या दिवशी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ ती मला दाखवती आहे आणि ती मला धमकवते आहे की तू हे घर सोडून जा, सगळ्यांना घरच्यांना सोडून जा आणि या सगळ्यामध्ये घरच्यांना सोडून गेलीस ना तरच तो व्हिडिओ ती डिलीट करेल, नाहीतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करेल. यावरती मग आता कोमल म्हणते, मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे म्हणूनच तू असं वागत आहेस. असं म्हटल्यावरती मग मात्र ती म्हणते, असं असेल तर मी आत्ताच्या आत्ता दादूसला जाऊन सगळं खरं सांगते की माझ्याकडून मिहिकाला धक्का लागला. आत्ता मी सत्य सांगते म्हणजे तुला या सगळ्यामध्ये तिने त्रास द्यायला नको. यावरती मग आता चिडलेली तिला आता मुक्ता सांगायला लागते, थांब, तू हे सत्य कुणालाही सांगणार नाहीयेस, तिला अशा पद्धतीने हँडल करून चालणार नाहीये आणि तिला माझ्या पद्धतीने मला आता हँडल करायला पाहिजे, तू असं काही करू नकोस. यावरती ती म्हणते, मग आता काय करायचं काय. यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते, मी तुला म्हटलं ना माझ्याकडे आहे एक युक्ती आणि तेच मी तिला वापरणार आहे. त्यावरती मग आता कोमल म्हणते, अगं पण वहिनी तिचा हा हे वाढतच गेला तर. त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते, मी म्हटलं ना तुला मी करेन काहीतरी. या सगळ्यामध्ये आता मला काय वाटते माहिती आहे का, म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुझ्या हातून मिहिकाचा मृत्यूच नाही झालाय, म्हणजे तिला लागून मृत्यू नाही झालाय, काहीतरी वेगळं कारण आहे, सावनीने घातपात केलाय. यावरती मग आता कोमल म्हणते, असं जर का असेल तर या सावनीला धडा शिकवायलाच पाहिजे, त्याशिवाय मिहिकाच्या आत्म्याला शांती सुद्धा लाभणार नाही. असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते, हो काहीही झालं तरी आता या आपल्याला धडा शिकवायलाच पाहिजे. असं म्हणत दोघी जणी आता खूप काही प्लॅनिंग करतात आणि याच प्लॅनिंगमध्ये आता सावनी अडकणार, पण नियती पण मुक्ताच्या बाजूने आता न्याय देणार असते. नियती सुद्धा खूप मोठा आता खेळ खेळत मुक्तालाच न्याय मिळवून देणार. इकडे सागर येतो आणि मुक्ता कुठे आहे यावरती आता इकडे सांगायला लागते इंदिरा की आपली आपली कोमल आले आणि कोमल तिकडे आहे, मला भीती वाटते मुक्ता कोमलला काही बोलायची. यावरती सागर म्हणतो, कदाचित कोमल सोबत त्या मन मोकळं करतील, काय माहिती आपल्याला. असं
असं म्हणत असताना तिकडे आता चिडलेली लगेचच कोमल येते आणि मुक्तावहिनी मुक्तावहिनी असं ओरडायला लागते. बरं, हे सगळं झाल्यावरती मुक्ताला चक्कर येते. चक्कर आल्यावरती मग आता मुक्ता खाली कोसळते. खाली कोसळलेल्या मुक्ताला लगेचच आता इकडे तेजस डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टरांना म्हणतो, काही भीतीचं कारण तर नाही आहे ना? यावरती डॉक्टर म्हणतात, भीतीचं कारण ते तर बिलकुल नाहीये, बाहेर या, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते गुड न्यूज. असं म्हणत डॉक्टर बाहेर सगळ्यांना बोलवतात आणि ते सांगतात, खूप मोठी गुड न्यूज आहे. असं म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. गुड न्यूज असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो, सागर कसली गुड न्यूज? यावरती डॉक्टर म्हणतात, त्या आई होणार आहेत. असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच खूपच आनंद होतो. आनंद तर सगळ्यांना झालेला असतो, पण इकडे सावनीचा चेहरा मात्र पडतो. नक्की आता मुक्ताच्या आयुष्यात गुड न्यूज आल्यामुळे काय बदल घडणार पाहणं रंजक ठरणार.